रात्रीचे 1 वाजले होते. मला कसल्या तरी आवाजाने जाग आली आणि मी बाहेर आले तेव्हा आमच्या घराच्या मागच्या बाजूला मला एक गाडी पार्क केलेली दिसली. त्या गाडीतून मला मुलीचा ओरडलेला आवाज येत होता. म्हणून मी बघायला गेले तर एक मुलगा एका मुलीची छेड काढत होता. मी गाडीचा दरवाजा उघडून पाहिलं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून माझीच मुलगी योगिता होती. मला खूप राग आला. मी त्या मुलाला गाडीच्या बाहेर काढलं आणि म्हणाले, तू माझ्या मुलीची छेड काढणार? असं म्हणून मी त्याला मारायला सुरुवात केली. तेव्हा तो मुलगा माझा हात पकडून म्हणाला, ओ मॅडम, मी तुमच्या मुलीसोबत फुकट काहीच करत नाही. 2 लाख रुपये दिले आहेत तुमच्या मुलीला. तेव्हा मला आणखीनच राग आला. मग मी त्याला म्हणाले, 2 लाख रुपयांसाठी तू माझ्या मुलीला बर्बाद करशील का? आमच्या घराची इज्जत घालवशील? मी त्याला मारणार तेवढ्यात त्याने मला जोराचा धक्का दिला आणि मी डोक्यावर बाजूला जाऊन पडले. तेव्हा माझी मुलगी म्हणाली, तुझी एवढी हिंमत माझ्या आईवर हात उचलण्याची? मग त्याने परत माझ्या मुलीची छेड करायला चालू केलं. डोक्याला मार लागला असून मी शुद्धीवर होते, त्यामुळे मी हळूच पाठीमागे जाऊन त्या मुलाच्या डोक्यात रॉड घातला. रॉडचा वार त्याच्या डोक्यात खूप खोलवर गेल्यामुळे तो जागीच गेला. तसे आम्ही दोघी खूप घाबरलो होतो. आम्हाला काहीच सुचत नव्हतं. मी माझ्या मुलीला म्हणाले, योगिता, आपण इथून पळून जाऊ, नाहीतर पोलीस आपल्याला पकडतील. तेव्हा माझ्या मुलीने त्या मुलाने आणलेलं गाडीतले 2 लाख रुपये काढले आणि मला म्हणाली, आई, या 2 लाखसाठी आपल्यावर ही वेळ आली आहे. मी हे पैसे असेच नाही सोडणार. असे म्हणून योगिताने ते पैसे घेतले. पण आपण एक खून केला आहे ही गोष्ट माझ्या मनाला खूप खात होती. एक दिवस असंच माझं कामात लक्ष नव्हतं. मी मागच्या 2 महिन्यात झालेल्या माझ्या मुलीच्या चुका आठवत होते आणि त्या चुका करताना मी माझ्या मुलीला कडक शब्दात का रागवले नाही याचा आज मला खूप दुःख वाटत होतं. आमच्या घरात मी, माझी मुलगी, माझा नवरा आणि माझी सासू एवढेच राहत होतो. माझा नवरा एका नामांकित कंपनीमध्ये खूप चांगल्या पोस्टवर नोकरी करत होता. त्यामुळे त्याला पगारही खूप चांगला होता. ते घरी कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नव्हते. एक दिवस घरातल्या राशनचा आणि भाजीपाल्याचा महिन्याचा खर्च त्यांनी मला विचारला. तेव्हा 15,000 रुपये सांगितला, पण त्यांनी मला 17,000 रुपये दिले. पण तेवढ्यात लगेच माझ्या सासूने एक वस्तूचा हिशेब कॅल्क्युलेट करून बघितला. तेव्हा 14,500 रुपये होत होता. तेव्हा त्या म्हणाल्या, संगीता, हिशेब तर 14,500 रुपये होतोय आणि तू रतनकडून 15 का मागितलेस आणि रतनने तुला 17,000 रुपये का दिले? पैसे बचत कसे करावे हे माहीत नाही तुम्हाला. कमीत कमी मनाला येईल असं खर्च तरी करू नका. तेव्हा रतन म्हणाला, आई, संगीता घरी एकटीच असते. काय हवं काय नको असेल तर तिच्याजवळ पैसे नकोत का? म्हणून मी तिला एक्स्ट्रा पैसे दिले. तेव्हा माझ्या सासूबाई म्हणाल्या की मी काय मेले का? अजून जिवंत आहे. मी असेपर्यंत या घरचा सगळा कारभार मी सांभाळणार. संगीता, आण ते पैसे इकडे आणि तुला काय हवं काय नको ते मला सांगायचं. मी देईन तुला पैसे. असे म्हणून त्या तिथून निघून गेल्या. त्या घरातल्या मोठ्या असल्यामुळे मी आणि माझा नवरा त्यांना विरोध करू शकत नव्हतो. आमच्यात तशी हिंमतच नव्हती आणि हे सगळं माझी मुलगी ऐकत होती. दुसऱ्या दिवशी योगिताने तिच्या आजीला कॉलेजची फी भरण्यासाठी 400 रुपये वाढवून मागितले. तेव्हा माझ्या सासूबाई म्हणाल्या, योगिता, मागच्या वर्षी तर 2,200 होती फी, आता 2800 कशी झाली? तेव्हा योगिता म्हणाली, आजी, मागच्या वर्षी कमी होती, आता यावर्षी जास्त आहे, त्याला मी तरी काय करणार? तेव्हा माझ्या सासूने तिला काहीतरी पुटपुट करत कॉलेजची फी दिली. योगिताने आजीला अजून 300 रुपये मागितले, पण आजीने योगिताला पैसे देण्यासाठी साफ नकार दिला आणि म्हणाली, तुझ्या शिक्षणाचा खर्च काही कमी नाही, तेवढा करतो ते पुरेसा आहे. वर खर्चाला पैसे अजिबात मिळणार नाहीत आणि तू तुझ्या असल्या श्रीमंत मित्रमैत्रिणींच्या नादी नको लागू. तू म्हणतेस कॅन्टीनमध्ये कधी कधी खावं लागतं, बस वेळेवर येत नाही, पण बसला उशीर झाला तर पैसे जवळ असावे लागतात. ते काही सांगायचं नाही मला. जेवढे पैसे दिलेत तेवढे घे आणि जा इथून. आजीचं हे बोलणं ऐकून योगिताला खूप वाईट वाटलं. बिचारी नाराज होऊन कॉलेजला निघून गेली. सासूचं आणि योगिताचं बोलणं मी पाठीमागून ऐकत होते, पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं की योगिताला तिचे वडील कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे देत होते.
मग ही आजीकडे का पैसे मागत होती? हा प्रश्न मला खूप सतावत होता. योगिता घरातल्या कोणत्याच कामाला हात लावत नव्हती. तिची रूमही मीच साफ करत होते. एक दिवस तिच्या पुस्तकांची आवरावर करताना योगिताच्या एका बुकमध्ये मला काही पैसे आणि कॉलेजचा कोणता तरी एक फॉर्म सापडले. ते बघून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की योगिताने तिच्या आजीकडून खोटं बोलून फीचे पैसे घेतले होते. दुसऱ्या दिवशी योगिता आणि मी मार्केटमध्ये गेलो होतो. मी योगिताला विचारलं की योगिता, तू आजीकडून कॉलेजच्या फीचे पैसे का घेतलेस, जे की तू तुझ्या वडिलांकडूनही घेतलेस आणि आजीकडूनही घेतेस? तू असं का करतेस? हे खूप चुकीचं आहे. तुला हे बंद केलं पाहिजे. तेव्हा योगिता म्हणाली, आई, माझ्या मित्रमैत्रिणी रोज कॅन्टीनमध्ये जातात आणि मीही जाते. मला एक दिवस तरी कॅन्टीनचं बिल भरायला नको का? नेहमी माझे मित्रमैत्रिणीच बिल पे करतात आणि मला आता कॉलेजच्या पिकनिकला जाण्यासाठी पैसे पाहिजेत. आजी मला पिकनिकला जाऊ देत नाही. मला तर कॉलेजच्या पिकनिकला जायचं आहे. त्यामुळे मी आजीला खोटं बोलून पैसे घेतले. यात मी काही चुकीचं केलं नाही. बाबाही मला पैसे देत नाही. मला योगिताचं वाईट वाटत होतं. त्यामुळे योगिताला मी प्रतिउत्तर दिलं नाही. नंतर आम्ही किराणा मालाच्या दुकानात गेलो. मी काही सामान काकांना त्यामध्ये वाढवायला सांगितलं आणि मी घरी पार्सल करून द्यायलाही सांगितलं. घरी आल्यानंतर बिल देतो असं म्हणून सांगितलं. तेव्हा योगिता काहीतरी विचार करत होती. हे माझ्या लक्षात येत होतं. पण मी जेव्हा दुकानातून बाहेर पडायला लागले तेव्हा योगिताने जे काही केलं ते पाहून खूप चकित झाले. कारण योगिताने त्या दुकानदार काकांना 1000 रुपये मागितले आणि त्या दुकानदार काकांना म्हणाली की हे 1000 रुपये जे सामानाची लिस्ट आहे त्यामध्ये ऍड करा, कारण आता आम्ही दोघी गडबडीत बाहेर पडलो आहे आणि आमचे पैसे आम्ही घरीच विसरून आलो आहोत. तेव्हा काही सामान घेण्यासाठी आम्हाला पैसे हवे आहेत, म्हणून मी तुमच्याकडून घेतले. तेव्हा त्या काकांनी काही प्रॉब्लेम नाही असं सांगून 1000 रुपये पटकन दिले. पण मी योगितावर असं केल्यामुळे खूप नाराज झाले होते. तेव्हा योगिता मला म्हणाली की आई, तू नाराज का झाली आहेस? याचं कारण मला माहीत आहे. पण मी तरी काय करणार? आणि तुलाही खर्चासाठी पैसे लागतील. हे आपण दोघी मिळून घेऊ. मी माझ्या पिकनिकसाठी आणि तुझ्यासाठी हे पैसे घेतले होते. पण हे तुझ्यासाठी पहिल्यांदाच आहे, त्यामुळे तुला भीती वाटत असेल. आपल्याला आजी पैसे देत नाही खर्चासाठी. मला योगिताचं म्हणणं थोडं थोडं पटत होतं. एक दिवस योगिता तिच्या मित्रासोबत डेटला गेली होती. तिचा तो मित्र खूप श्रीमंत होता. योगिताने त्याच्या श्रीमंतीकडे बघून त्याच्याशी मैत्री ठेवली होती. आज तो तिचा मित्र एक वेगळीच नवीन कार घेऊन आला होता. ती कार बघून योगिताचे डोळेच फिरले होते, कारण ती कार खूप महागडी होती. तिने त्याला विचारलं की मला माझ्या बर्थडेला काय गिफ्ट देशील? तेव्हा तिचा मित्र म्हणाला की तू जे मागशील ते मी देईन. योगिता म्हणाली की मला मार्केटमध्ये जो नवीन फोन आला आहे तो देशील का? तो तिचा मित्र लगेच हो म्हणाला आणि ते दोघे मार्केटमध्ये फोन घ्यायला गेले आणि तो फोन खरेदी केला. तेव्हा तो फोन खरेदी करत असताना तिच्या मित्राने क्रेडिट कार्डचा यूज केला. ते बघून योगितालाही क्रेडिट कार्ड वापरण्याची इच्छा झाली, पण तिच्या नावाचं एकही बँक अकाउंट नव्हतं. योगिताच्या डोक्यात प्रकाश पडला की आईच्या नावाचं बँकेचं अकाउंट आहे. त्या बँकेच्या अकाउंटवर आपण क्रेडिट कार्ड काढू शकतो. दुसऱ्याच दिवशी मी रात्रीच्या वेळेस घर कामात बिझी असताना योगिताने माझ्याकडून गोड बोलून बँकेच्या फॉर्मवर सह्या करून घेतल्या. एका आठवड्यानंतर योगिता आणि मी एका हॉटेलमध्ये गेलो होतो. योगिताने एक डिश एवढी महाग ऑर्डर केली होती की मी योगिताला म्हणाले, योगिता, एवढे पैसे नाहीत माझ्याकडे. ही खूप महागडी डिश आहे. तेव्हा योगिता म्हणाली, आई, तू काळजी करू नको. तुझ्याकडे एक क्रेडिट कार्ड आहे. ते तू वापरलेस तर तुला 6 महिने कोणतेही बिल भरायची गरज नाही आणि यामुळे आपण आजीकडून भीक मागितल्यासारखे पैसे मागायचीही गरज पडणार नाही. तेव्हा मी योगिताला म्हणाले, तर हे कारण होतं की तू माझ्याकडून गोड बोलून सही करून घेतलीस. थोड्या वेळाने आम्ही दोघी एका शॉपिंग सेंटरमध्ये गेलो.
तिथे गेल्यावर एक साडी योगिताला खूप आवडली होती. त्या साडीची किंमत 10,000 रुपये होती. पण माझ्या सासूबाईंनी मला फक्त 1,500 रुपये दिले होते. मी योगिताला म्हणाले की योगिता, ही साडी खूप महाग आहे. साडी तर चांगली आहे, पण मला आजीने 1,500 रुपयेच दिले आहेत. मी ही साडी नाही घेऊ शकत. तेव्हा योगिताने मला एक जाणीव करून दिली की मी किती दिवस माझे मन मारून जगायचं. मला काही स्वाभिमान आहे की नाही. तेव्हा ती साडी घ्यायला तयार झाले. घरी आल्यानंतर माझ्या सासूबाईंनी त्या साडीची किंमत विचारल्यानंतर मी सासूबाईंना सांगितलं की ही साडी 5,000 रुपयांची आहे, पण सेल लागल्यामुळे मला ती साडी तुम्ही दिलेल्या रकमेमध्येच मिळाली. म्हणजे मला ही साडी 1,500 रुपयामध्ये मिळाली. तेव्हा माझी सासू खूप खुश झाली आणि मला म्हणाली की संगीता, हे अशा साड्या जर अजून असतील तर स्टॉक संपायच्या आधी मला अशा 10 साड्या घेऊन ये लग्नाला जाण्यासाठी. तेव्हा माझा नवरा म्हणाला की आई, तुला एवढ्या साड्या कशाला हव्या आहेत. त्या म्हणाल्या की यातली एक साडी मी ठेवेल आणि राहिलेल्या 9 साड्या मी डबल किमतीत विकणार. असं म्हणून माझ्या सासूबाई खूप खुश झाल्या होत्या. पण आम्हा दोघींना खूप टेन्शन आलं होतं. आता या 10 साड्या आम्ही एवढ्या कमी किमतीत कशा आणणार. पण क्रेडिट कार्ड असल्यामुळे आम्हाला जास्त टेन्शन आलं नाही. 2-3 दिवस गेल्यानंतर आमच्या घराची बेल वाजली. तिथे एक माणूस आला होता. दरवाजा माझ्या सासूबाईंनीच उघडला. माझ्या सासूबाई त्या माणसाला म्हणाल्या की आम्हाला कोणतेही प्रोडक्ट नको आहे. तेव्हा तो माणूस म्हणाला की मी कोणतेही प्रोडक्ट विकण्यासाठी आलो नाही, तर तुमचे क्रेडिट कार्डचं बिल वसूल करण्यासाठी आलो आहे. पण त्यांना क्रेडिट कार्ड म्हणजे काय हेही माहीत नव्हतं. 1.5 लाख रुपये ऐकल्यानंतर मी लगेच तिथे गेले आणि त्या क्रेडिट कार्डवाल्याला म्हणाले की आमच्या शेजारच्या काकू आहेत, त्यांचंही नाव सेम आहे, त्यामुळे त्यांचं कधी पार्सल आमच्या घरी येतं. चला, मी तुम्हाला त्यांचं घर दाखवते. असं म्हणून मी त्या माणसाला घेऊन गेले आणि त्या माणसाला हात जोडून सांगितलं की हे बिल माझ्याच नावावर आलं आहे, पण माझ्या घरातल्यांना याबद्दल काहीच माहीत नाही. मला थोडी मुदत वाढवून हवी आहे. तो माणूस म्हणाला, ऑलरेडी तुम्हाला मुदत वाढवून दिली होती, पण आता ही शेवटची मुदत आहे. 7 दिवसांमध्ये तुम्ही जर पैसे रिटर्न केले नाहीत तर तुम्हाला अटक होणार आहे. मी खूप घाबरले. मग मी योगिताला म्हणाले की योगिता, आता आपल्यापुढे पर्याय नाही. आपण तुझ्या बाबांना हे सगळं सांगू, ते काहीतरी सोल्युशन काढतील. पण योगिता म्हणाली, बाबांना सांगण्यात काहीच पॉइंट नाही. बाबा उलट आपल्यावरच चिडतील आणि आपल्याला मदतही करणार नाहीत. मग योगिता तिच्या श्रीमंत मित्राकडे गेली आणि मग तिने त्याला 1.5 लाखांचं डिमांड केलं. तेव्हा तो मित्र म्हणाला की 1.5 लाख रुपये तर खूप मोठी रक्कम आहे. मी तुला 10-15 हजार रुपये देऊ शकतो, पण 1.5 लाख रुपये देऊ शकत नाही. 1.5 लाख देण्यासाठी तुला माझं काहीतरी काम करावं लागेल. असंही मी तुला काही हातही लावला नाही. तेव्हा योगिता म्हणाली की हात लावला नाही म्हणजे तुला काय म्हणायचं आहे. तेव्हा तो म्हणाला, एखादा मुलगा एखाद्या मुलीवर एवढे पैसे का उधळेल, याचं तुला जराही भान नाही का. तेव्हा योगिताच्या सर्व लक्षात आलं. तो मुलगा म्हणाला की तुला 1.5 लाख रुपये हवे असतील तर मी रात्री येतो, तेव्हा तू बाहेर ये. योगिताचा आता नाईलाज झाला होता, त्यामुळे रात्रीच्या वेळेस तो मुलगा येऊन थांबला होता. तो मुलगा कारमध्ये तिच्यावर जबरदस्ती करत होता. तेव्हा मी तिथे गेले आणि त्या मुलाला जाब विचारला. तो मुलगा म्हणाला की 2 लाख रुपयांसाठी योगिताने माझ्याशी एक रात्र घालवायचं ठरवलं आहे. मी माझ्या मुलीला वाचवण्यासाठी त्याच्यावर रॉडने वार केला. तेव्हा तो तिथेच जागी मृत्युमुखी पडला. आम्ही दोघी खूपच घाबरलो होतो. त्या बॉडीला कुठेतरी लपवून ठेवायचं होतं, म्हणून आम्ही घराच्या पाठीमागे खड्डा काढला आणि तिचा मित्राच्या बॉडीला त्या खड्ड्यामध्ये पुरलं. योगिता पूर्ण घाबरली होती. तिला आता खोटं बोलण्याची सवय लागली होती. दुसऱ्या दिवशी आमच्या घरामध्ये पोलीस आले आणि त्या पोलिसांनी त्या मुलाचा फोटो आम्हाला दाखवला. तेव्हा योगिता म्हणाली, हा माझाच मित्र आहे. तेव्हा माझा नवरा म्हणाला
की या केसशी आणि माझ्या मुलीचा काहीच संबंध नाही. तेव्हा पोलीस म्हणाले की या मुलाने जो शेवटचा नंबर डायल केला होता तो नंबर तुमच्याच मुलीचा आहे. पोलिसांनी जबरदस्तीने माझ्या हातात तो फोटो दिला आणि पोलीस म्हणाले की हा फोटो नीट बघा आणि नंतर काय ते आठवत ते बघा. दुसऱ्या दिवशी योगिता तिच्या मैत्रिणीला घेऊन ओळखीच्या वकिलाकडे गेली. त्या वकिलाने या केसमधून बाहेर पडण्यासाठी 3 लाख रुपये मागितले होते. योगिताला आता ते पैसे देणं खूपच महत्वाचं होतं आणि 3 लाख तिच्यासाठी खूप मोठी रक्कम होती. पण ते काम पूर्ण करायचं होतं, कारण ते काम त्या वकिलाने केलं तर मी आणि योगिता केसपासून मुक्त होणार होतो. योगिताला आता 3 लाख कुठून आणायचं हा प्रश्न पडला होता. म्हणून योगिताने एक आयडिया केली. तिने तिच्या आजीच्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या, कारण त्यांच्या तिजोरीमध्ये खूप सारे पैसे होते. ते तिला हवे होते. म्हणून तिने आज तिच्या आजीच्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या. रात्रीच्या वेळेस ती तिच्या आजीच्या रूममध्ये गेली. तिला वाटलं आजीने ते दूध पिऊन ती आता गाढ झोपी गेली आहे. तेव्हा तिने तिच्या आजीच्या उशीखालची तिजोरीची चावी घेतली आणि तिजोरीतून 3 लाख रुपये काढले. पण तेव्हा आजी जागीच होती आणि आजीने योगिताला रंगेहात पकडलं. योगिता आजीवर खूप चिडली होती. त्यामुळे त्या रागामध्ये तिने आजीवर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात लाईट लागली. आता योगिताला घाम फुटला होता की अचानक रूममध्ये कोण आलं असेल आणि लाईट कोणी लावली असेल. तेव्हा पाठीमागे पाहिले तर मी आणि तिचे बाबा आणि पोलीसही होते. योगिताला समजलं नाही की पोलिसांना कोणी बोलावलं असेल. तेव्हा मी म्हणाले की योगिता, तुला आश्चर्य वाटलं असेल की पोलीस इथे कसे काय. तेव्हा मी म्हणाले की योगिता, मीच पोलिसांना बोलवलं आहे, कारण जो अपराध आपण दोघींनी मिळून केला आहे तो आता पुढे वाढवायचा नाही. मी योगिताला सगळं काही खरं सांगितलं. योगिताला मी म्हणाले, योगिता, तुझ्या बाबांना एक गोष्ट सापडत नव्हती, त्यामुळे ते कपाटामध्ये ती गोष्ट शोधत होते. तेव्हा त्यांना क्रेडिट कार्ड सापडलं. मला त्यांनी विचारलं असता मी त्यांना सगळं काही खरं खरं सांगितलं. पण तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील असं मला वाटलं नव्हतं. तू पैशांसाठी तुझ्या आजीचाही जीव घ्यायला निघालीस. तेव्हा पोलीस म्हणाले की तुझ्या मित्राची गाडी पार्क जिकडे केली होतीस ती पार्क करताना तुझ्या हाताचे फिंगरप्रिंट्स त्या स्टेअरिंगला लागले होते. आणि दुसरी गोष्ट, त्या मुलाने जे पैसे तुम्हाला दिले होते त्यातली एक नोट तुझ्या सीटवरच पडली होती आणि त्या नोटवरचे फिंगरप्रिंट्स आणि आम्ही दाखवलेल्या तुम्हाला फोटोची फिंगरप्रिंट्स मॅच होत होते. त्यामुळे आता तुम्ही सगळ्या बाजूने सापडलात. आता तुम्हाला अटक करण्यात येत आहे.